मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील कोंडमाळा घाटात एका अवजड ट्रकचा अपघात झाल्याची थरारक घटना घडली। गाडीचा टायर अचानक फुटल्याने गाडी दुभाजकावर जाऊन आदळली आहे। या भीषण अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असलं तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त ट्रक क्रमांक MH4 GR 3687 हा रत्नागिरी जयगड परिसरातील आहे। हा ट्रक चिपळूण नजीकच्या लोटे येथे माल रिकामा करून पुन्हा रत्नागिरीच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाला होता। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असताना कोंडमाळा घाटात ही गाडी आली असता अचानक गाडीचा पुढचा टायर फुटला। टायर फुटल्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं। परिणामी गाडी एका बाजूला ओढली जाऊन थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला तोडून त्यावर जाऊन चढली। या धडकेत ट्रकच्या पुढील भागाचा आणि चाकांचं अतोनात नुकसान झालं आहे। मोठा अनर्थ टळला। घाटाचा रस्ता आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही। अपघातानंतर बघ्यांची आणि इतर वाहन चालकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती। कोकण न्यूज डिजिटलला आताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबून सर्व अपडेट्स सर्वप्रथम मिळवा।